दिनांक 27 ऑक्टोबर रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आर.सी. गावित यांनी शेतकरी बांधवांसह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदार दत्तात्रय जाधव यांच्या मार्फत निवेदन देऊन नंदुरबार जिल्हा ओला दुष्काळग्रस्त घोषित करण्याची आणि सर्व शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी केली। गेल्या 2 दिवसापासून झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील भात, सोयाबीन, कापूस यासारख्या हंगामी पिकांचे प्रचंड नुकसान झाले। करंजी बुद्रुक लोकनियुक्त सरपंच आर.सी. गावित यांनी प्रत्यक्ष शेतांवर जाऊन पाहणी केली। त्यांनी नुकसानीचा अहवाल तहसीलदारांना सादर करून तातडीने मदत कार्य सुरू करण्याची सूचना दिली। निवेदनात नमूद करण्यात आले की मागील 5 महिन्यापासून जिल्ह्यात सलग अतिवृष्टी सुरू असून शेतकऱ्यांच्या पिकाचे अत्यंत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, तरी सुद्धा राज्य शासनाने नंदुरबार जिल्हा ओला दुष्काळग्रस्त जिल्ह्यांच्या यादीत समाविष्ट केला नाही। यामुळे आदिवासी बहुल जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याचे सरपंच आर.सी. गावित यांनी निदर्शनास आणले। त्यांनी म्हटले की नंदुरबार जिल्हा हा आदिवासी शेतकऱ्यांचा आहे। हे शेतकरी भात, सोयाबीन, कापूस यासारखी पारंपरिक पिके घेतात, परंतु यावर्षी सलग पावसामुळे सर्व पिके उद्ध्वस्त झाली। काल दिनांक 27 ऑक्टोबर झालेल्या अवकाळी पावसामुळे भात पिकांचे तर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। त्यामुळे राज्य शासनाने जिल्हाधिकाऱ्यांकडून नुकसानीचा अहवाल मागवून नंदुरबार जिल्हा ओला दुष्काळग्रस्त घोषित करावा व शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी। या निवेदनावर खालील शेतकरी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। आर.सी. गावित, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेस, शलमोन गावित, शमुवेल गावित, दिलीप गावित, दानियल गावित, टी.एन. गावित, आशिक गावित, बाबू गावित, रुडजी गावित, सुनील गावित, बंधारे आदी शेतकरी बांधव उपस्थित होते। ग्रामस्थ व शेतकरी वर्गामध्ये शासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। सातपुडा एक्सप्रेस न्यूज, नवापूर। मुख्य संपादक सुनील गावित। काल झालेल्या अवकाळी पावसामुळे नवापूर तालुक्यासह नंदुरबार जिल्ह्यामध्ये भात ज्या शेतकऱ्यांनी भाताची कापणी केली त्या भाताचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि त्याचप्रमाणे मका असेल आणि इतर पिकांचंही मोठ्या प्रमाणात या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेलं आहे। आधीच नंदुरबार जिल्हा हा ओला दुष्काळमधून वगळण्यात आलेला आहे। संपूर्ण 90% हा आदिवासी जिल्हा म्हणून संबोधला जातो, परंतु या जिल्ह्यावर राज्य सरकारने अन्याय केल्याचं दिसत आहे आणि अन्याय केलेला आहे आणि त्यामुळे याआधीही विविध संघटनांनी या जिल्ह्याच्या कलेक्टर महोदया यांच्याकडे हा जिल्हा ओला दुष्काळमध्ये घेण्यात यावा म्हणून वारंवार मागणी केली। हे राज्य शासनाकडे वारंवार मागणी करण्यात आलेली असून देखील राज्य सरकार या जिल्ह्याकडे एक अन्याय करत आहे आणि या जिल्ह्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे आणि त्यामुळे आम्ही परत एकदा या जिल्ह्याच्या कलेक्टरांना निवेदन करतो की हा जिल्हा जो आहे या जिल्ह्यामध्ये आदिवासी बहुल हा जिल्हा आहे। या जिल्ह्यामध्ये जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। मग पपई पीक असेल, फळबागा असतील, शहाद्याकडच्या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात या पिकांचं नुकसान झालेलं आहे। तरीसुद्धा या जिल्ह्याच्या कलेक्टर महोदया त्या कार्यालयामध्ये बसून आजपर्यंत काय झोपा काढत आहेत का लक्ष घालत नाही, का पंचनामे करत नाही? आमची मागणी आहे की सर सकट तुम्ही शेतकऱ्यांना एक मदत जाहीर करावी म्हणून एक तुम्ही शासनाला खोटा अहवाल पाठवला का? याचा अर्थ एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये 5 महिने या जिल्ह्यामध्ये पाऊस झालेला आहे। असं असताना कलेक्टर महोदया खोटा रिपोर्ट या राज्य शासनाला कळवलेला आहे का, अशी शंका आता शेतकऱ्यांना आहे। त्यांनी आपली भूमिका आता स्पष्ट करण्याची वेळ आलेली आहे, शेतकऱ्यांना उत्तर देण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून काल झालेल्या पावसामुळे सुद्धा भयंकर नुकसान झालेलं असताना पंचनामे करण्याचे आदेश नाही। कधी पंचनामे करणार आहात? जसं सोयाबीनचं झालं, नांगरटी करून टाकली शेतकऱ्यांनी, मकाचं झालं, कापसाचं झालं, तसंच आता हे जो भाताचं नुकसान झालं त्याचंही होणार आहे का? म्हणजे ह्या जिल्ह्यावर अन्याय होत आहे का? आता अधिकाऱ्यांनी याचं उत्तर देण्याची वेळ आलेली आहे आणि मुख्यमंत्री महोदयांना आमची विनंती आहे की आपण हा जिल्हा या निवेदने घ्या, आपल्या सचिवांमार्फत हे निवेदन समजून घ्या। या वतीने जे निवेदनं करण्यात आलेली आहेत हे आपण बघत नाही का मुख्यमंत्री म्हणून आमची विनंती आहे की हा जो जिल्हा आहे हा जिल्हा तुम्ही ओला दुष्काळ म्हणून जाहीर करा आणि ज्या सवलती ओल्या दुष्काळामुळे नुकसान भरपाईच्या ज्या सवलती आहेत त्या या जिल्ह्याला सुद्धा आपण लागू करावी अशी माझी विनंती आहे। धन्यवाद।